जय श्रीकृष्ण. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 10वा श्लोक समजून घेणार आहोत. हा श्लोक महाभारताच्या युद्धभूमीवर दुर्योधनाने उच्चारलेला आहे. वरकरणी हा श्लोक सैन्याच्या ताकदीबद्दल बोलतो, पण त्यामागे दुर्योधनाची मानसिक अवस्था, त्याचा अहंकार, भीती आणि असुरक्षितता यांचे दर्शन घडते. श्लोक: अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. श्लोकाचा अर्थ: दुर्योधन म्हणतो, पितामह भीष्मांच्या संरक्षणाखाली असलेले आमचे सैन्य अमर्याद आणि अपार आहे, तर भीमाच्या संरक्षणाखाली असलेले पांडवांचे सैन्य मर्यादित आहे. हा झाला साधा अर्थ, पण भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोकाप्रमाणे यामध्येही खूप खोल अर्थ दडलेला आहे. प्रसंग समजून घेऊया. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याच्या अगदी आधीचा हा प्रसंग आहे. दुर्योधन आपल्या सैन्याकडे आणि पांडवांच्या सैन्याकडे पाहतो. कौरवांकडे 11 अक्षौहिणी सेना होती, तर पांडवांकडे फक्त 7 अक्षौहिणी सेना होती. संख्येने कौरवांचे सैन्य खूप मोठे होते, तरीसुद्धा दुर्योधनाच्या मनात भीती होती, कारण त्याला माहीत होते की पांडवांच्या बाजूला धर्म आहे, सत्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. दुर्योधनाचा आत्मविश्वास की भीती? पहिल्या दृष्टिक्षेपात असे वाटते की दुर्योधन आपल्या सैन्याचे कौतुक करत आहे, पण अनेक आचार्यांच्या मते येथे दुर्योधनांच्या मनातील भीती दिसून येते. कारण खऱ्या आत्मविश्वासाला सतत स्वतःची स्तुती करण्याची गरज नसते. ज्याच्या मनात शंका असते तोच वारंवार स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न करतो. दुर्योधनालाही हे जाणवत होते की संख्या मोठी असली तरी विजय निश्चित नाही. भीष्म आणि भीम यांची तुलना. या श्लोकात दुर्योधन 2 महान योद्ध्यांची तुलना करतो. एका बाजूला भीष्म पितामह, दुसऱ्या बाजूला भीम. भीष्म हे अनुभव, ज्ञान, पराक्रम आणि निष्ठेचे प्रतीक होते, तर भीम हे शक्ती, धैर्य आणि न्यायासाठी लढण्याच्या वृत्तीचे प्रतीक होते. दुर्योधनाला वाटत होते की भीष्म असल्यामुळे त्यांचे सैन्य अजिंक्य आहे, पण तो एक गोष्ट विसरला: युद्ध जिंकण्यासाठी फक्त पराक्रम पुरेसा नसतो, त्यासाठी धर्माची साथही आवश्यक असते. आपल्या जीवनातील संदेश. हा श्लोक आजच्या जीवनालाही लागू होतो. आपल्याकडे किती पैसा आहे, किती मित्र आहेत, किती साधने आहेत, यापेक्षा आपण योग्य मार्गावर आहोत का, हे अधिक महत्त्वाचे आहे. अनेकदा आपल्याकडे सर्व सुविधा असतात, पण मनात भीती असते, कारण आपण सत्याच्या मार्गावर नसतो. तर काही लोकांकडे साधने कमी असतात, पण त्यांचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा त्यांना यश मिळवून देतो. संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची. दुर्योधनाकडे मोठी सेना होती, पांडवांकडे कमी सेना होती, पण पांडवांकडे एकजूट होती, निष्ठा होती आणि धर्म होता. आजही जीवनात हेच तत्त्व लागू पडते. मोठा व्यवसाय, मोठे घर किंवा मोठी पदे यामुळे यश मिळतेच असे नाही. योग्य विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि चांगले संस्कार यामुळे खरे यश मिळते. दुर्योधनाचा सर्वात मोठा दोष म्हणजे अहंकार. अहंकारामुळे माणूस वास्तव पाहू शकत नाही. तो फक्त स्वतःची शक्ती पाहतो आणि स्वतःची कमतरता विसरतो. दुर्योधनानेही हेच केले. त्याने सैन्यांची संख्या पाहिली, पण धर्माची शक्ती ओळखली नाही. म्हणूनच शेवटी त्याचा पराभव झाला. आध्यात्मिक अर्थ. या श्लोकाचा आध्यात्मिक अर्थही सुंदर आहे. कौरव म्हणजे आपल्या मनातील सकारात्मक विचार. पांडव म्हणजे सकारात्मक आणि सात्विक विचार. नकारात्मक विचार अनेक असतात, म्हणून ते मोठ्या सैन्यासारखे वाटतात, पण सकारात्मक विचार कमी असले तरी ते शक्तिशाली असतात. जर आपल्या जीवनात सत्य, श्रद्धा आणि ईश्वरभक्ती असेल तर